पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। चाळीसगाव चौफुली परिसरातून लुटारू जेरबंद, पोलिसांचा थरारक फिल्मी स्टाईल पाठलाग। धुळ्यातील चाळीसगाव चौफुली परिसरात मुंबईच्या वाहन चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला चाळीसगाव रोड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तासाभरात बेड्या ठोकले। फिर्यादी दीपक खैरनार यांना मारहाण करून रोकड आणि मोबाईल लुटून पळ काढणाऱ्या एका आरोपीचा पोलिसांनी शहरातील दाट वस्तीच्या अरुंद गल्लीबोळात तब्बल 25 मिनिट थरारक पाठलाग केला आणि अखेर चाळीसगाव चौफुली परिसरातच एका हॉटेलच्या पाठीमागे त्याला मुसक्या आवळून ताब्यात घेतले। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत लुटलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेलं शस्त्र जप्त करण्यात आलं असून आरोपी हा मालेगाव मधील सराईत गुन्हेगार असल्याचं निष्पन्न झालंय। पोलिसांच्या या तत्परतेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। नमस्कार, मी सिनियर पी.आय. सुरेश कुमार गुसर, नेमणूक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन। आज आमच्या इथे खैरनार या नावाच्या इसमाने सकाळी तो महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीची गाडी मुंबई इथून छिंदवाडा येथे घेऊन जात असताना चाळीसगाव रोड चौफुली या ठिकाणी एका आरोपीने जबरदस्तीने चाकूचा धाक दाखवून गाडीतून बाहेर खेचून त्याच्या खिशातून 3000 रुपये आणि मोबाईल जबरदस्ती हिसकावून नेऊन त्याला दुखापत करून तो पळून गेला अशी खबर मिळाली होती। तात्काळ आमच्या पोलीस स्टेशनच्या PSI आणि DB पथक यांनी तात्काळ पाठलाग केला आणि सिने स्टाईल पद्धतीने जामचा मारला असेल 100 फुटी बोरसे कॉलनी वडजे रोड असं साधारण 25 ते 30 मिनिटं पाठलाग करून सदर आरोपी याला आमच्या लोकांनी पकडलेला आहे। त्याचं नाव फरदीन शेख लतीफ असं आहे। तो मालेगाव येथील रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे। त्याच्याविरुद्ध मालेगाव येथील विविध पोलीस स्टेशनमध्ये साधारण 5 ते 6 गुन्हे नोंद आहेत। सदर इसमाकडून आम्ही मोटरसायकल, 3 मोबाईल, गुन्ह्यातील चोरीला गेलेले रुपये आणि धारदार शस्त्र असं आम्ही त्याच्या ताब्यात घेतलेलं आहे। सदरची कारवाई ही आमचे SP श्री धिवरे सर, ॲडिशनल SP धिवरे सर आणि DYSP जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।